तर अमरावतीमध्ये दिवंगत नेते रासू गवई यांच्या स्मारकाचं लोकार्पण पार पडलंय। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते। न्यायाधीश भूषण गवईंचे वडील दिवंगत रासू गवई दलित चळवळीतील नेते होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीश भूषण गवईंचं कौतुक केलं, तर दुसरीकडे शिंदेंनी रासू गवईंबद्दल एक किस्सा देखील सांगितला। भूषण गवई साहेब आज जरी ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असले तरी देखील ते वकील असतानापासून तर न्यायमूर्ती असतपर्यंत किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतपर्यंत ज्या ज्या लोकांनी त्यांचा प्रवास बघितलेला आहे त्यांच्यामध्ये कधी कुठला बदल आलेला नाही। तेही अजातशत्रू, सर्वांशी संबंध ठेवणारे, सर्वांशी मैत्री ठेवणारे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाचा त्या ठिकाणी सोशल स्टेटस किंवा तो गरीब आहे श्रीमंत आहे याचा विचार न करता माणुसकीच्या भावनाने सर्वांना वागवण्याची ही जी काही त्यांची क्षमता आहे किंवा हे जे बाळकडू आहे ते अर्थातच दादासाहेब गवई आणि मातोश्री कमलताई गवईंकडून त्यांना मिळालेलं आहे। त्यांना जर संधी आली होती मुख्यमंत्री तुम्हाला करतो म्हणून, परंतु ती ऑफर काँग्रेसने दिली, परंतु गवई साहेबांनी ती साफ नाकारली आणि काँग्रेसमध्ये ती जर स्वीकारली असती तर मला वाटतं ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले असते, परंतु त्यांनी आपली नीती नियम विचार सोडले नाहीत।